प्रभूची स्तुती असो. आजचं जे शास्त्रपाठ आपण वाचलेलं आहे इर्मयाचा ग्रंथ, याचा 17वा अध्याय 5 ते 10 हे वचन आपण वाचलेले आहे. 5वं वचन आपण वाचूयात आणि त्याच्यानंतर 8वं वचन वाचूयात आणि त्याच्यानंतर 10वं वचन वाचूयात. परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करीतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो जलाशयावर लाविलेल्या वृक्षासारखा होय. तो आपली मुळे नदी किनारी पसरेल. उन्हाची झळ येईल तेव्हा तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. 9th and 10th. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. ज्याचा भेद कोणाला समजतो? प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पाहतो. Amen. हालेलुया. तुमचे हृदय हे कोणाचे? आजचा विषय आहे तुमचे हृदय हे कोणाचे? देवाच्या लेकरांनो, सुरुवातीला, and I always like to go right into the beginning and go to the depth how it all started. सुरुवात कुठून झाली, कशी झाली, त्याचं मूळ कारण काय होतं, जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला काय त्रास आहे समजणार नाही. फॉर एक्झाम्पल, संदेष्टा म्हणतो की सपोज तुम्हाला ताप आला, तर तो ताप कशामुळे आलेला आहे ना, हे तुम्ही काय करून घ्या, पहिले समजून घ्या. कशामुळे आला ते समजून घ्या. जसं तुम्ही डॉक्टरकडे जातात, डॉक्टर जर ताप आला तर काय करेल, पहिले तर आपण डॉक्टरकडे जात नाही, आपण एक विक्स ॲक्शन 500 खातो, मग पॅरासिटामॉल खातो, मग डोलो 650 खातो, आणि तरी ताप कमी होत नाही. मग आपल्याला वाटतं काहीतरी काय गडबड आहे, आणि मग आपण डॉक्टरकडे जातो आणि मग सांगतो की मला 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, ताप काही उतरत नाही, मग मी हे खाल्लं ते खाल्लं, आणि मग आपल्याला डॉक्टर काय करून देतो, टेस्ट लिहून देतो, 1 2 3 4, टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया. हे कशामुळे तो आहे? टायफॉइडमुळे ताप आलाय का, डेंग्यूमुळे आलाय का, मलेरियामुळे आलाय? सो व्हॉट ही ट्राईज टू डू, की ज्याच्यामुळे तो रोग, तो आजार शिरलेला आहे, त्याला टार्गेट करून, त्याच्यावरती काम करून त्याला आपण काय करू शकतो, बाहेर काढू शकतो. सुरुवातीला प्रारंभी असं नव्हतं. आज आपल्या बाजूला आपला शुभचिंतक बसलेला आहे का आपली निंदा करणारा बसलेली आहे, आपल्याला सांगू शकत नाही. राईट? वेन यू गो इन टू द वर्ल्ड, ज्यावेळेस तुम्ही जगामध्ये जातात, तुमच्या घरी जातात, वी डोंट नो की हा व्यक्ती खरंच माझी काळजी करणारा आहे का दुसऱ्या भाषेमध्ये माझी वाट लावणार आहे. आलं का लक्षात? पण सुरुवातीला प्रारंभी असं नव्हतं, आणि मनुष्याच्या मनामध्ये वाईट कल्पना येण्याचं काही साधनच नव्हतं. देयर वॉज नो सोर्स ऑफ wrong thoughts to come
into the heart or from the heart of a man. मनुष्यामधून चुकीचे विचार येतील असं काही झालंच नव्हतं. आणि म्हणून मनुष्याला कोणाची भीती नव्हती. मनुष्याला कोणाची भीती नव्हती. ज्यावेळेस आपल्याला एखाद्याच्या बद्दल आपल्या मनात काही नसतं तर आपल्याला कशाची भीती असते का? कशाची भीती असते का? म्हणून मराठीमध्ये आपण म्हणतो ना, ज्याला कर नाही त्याला डर नाही. पण जर मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे, तर माझ्या मनामध्ये सदैव त्या गोष्टीविषयी काय असते? भीती असते की जर याला ही गोष्ट कळली, त्याला ती गोष्ट कळली तर. आणि म्हणून मनुष्य ती भीती त्याच्या चेहऱ्यावरती नाही आणण्यासाठी किंवा न येऊ देण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरती मुखवटा आणतो, जास्त आनंद आणतो, जास्त काळजी घेऊन येतो, जास्त चिंता समोरच्या व्यक्तीबद्दल घेऊन येतो. आणि म्हणून आपण खूप वेळेस फसतो. का? कारण की आपल्याला त्यांचा चेहरा दिसतो आणि त्यांचा चेहरा आपल्याला खूप आपल्यासाठी काळजीपूर्वक वाटतो. काय वाटतो? अरे ये मेरे बारे में कितना चिंता करता है, अरे ही माझ्याबद्दल किती काळजी करते. पण आपल्याला त्यांच्या हृदयामध्ये काय चाललेलं आहे हे दिसत नाही. आणि म्हणून खूप वेळेस मनुष्य त्याच्यामुळे फसतो. नाउ डिअर चिल्ड्रन ऑफ गॉड, सी ट्राय टू अंडरस्टँड. सुरुवातीला हे असं नव्हतं. आणि म्हणून त्यांच्यामध्ये, आदम आणि त्याच्या स्त्रीमध्ये भीती हा प्रकार नव्हता, कारण की त्यांच्या मनामध्ये परमेश्वराशिवाय काहीच नव्हतं. त्यांच्या हृदयामध्ये जर काय होतं तर परमेश्वराचं नाव आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी होत्या. हालेलुया. आणि ते त्या गोष्टींना धरून होते आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये भीती शिरण्याचा प्रसंगच नव्हता. मनामध्ये भीती शिरू शकत नव्हती. आणि म्हणून वाघ आला काय, सिंह आला काय, आदम आणि हवेला त्याचा फरक पडत नसे. ते त्याच्यावरून, आपण जसं कुत्र्यांवरून हात फिरवतो, ते वाघ आणि सिंहावरून हात फिरवत होते. बट one day Eve got into a wrong company. हवा एका चुकीच्या कंपनीमध्ये सापडली, चुकीच्या मैत्रीमध्ये सापडली. Now dear children of God, try to understand this. तुमचे मित्र तुम्हाला रातोरात खराब नाही करणार, तुमचे फ्रेंड्स तुम्हाला रातोरात खराब नाही करणार. So did happen with Eve. जर एखादा सेल्समॅन तुमच्याकडे आला आणि म्हटला हे पॉलिसी ले लो, हा ड्रेस घे, तर आपण घेतो का त्याच्याकडून? नाही. सी ट्राय टू अंडरस्टँड दिस. आपण घेतो का? तो म्हणतो अरे मैं तुमको डिस्काउंट देता हूं, ये देता हूं, वो देता हूं, तरी आपण घेतो का? प्लीज लोन घ्या ना. बाकी बैंक 12% दे रहा हूं, मैं 10% दे रहा हूं. आपण घेतो का लोन? पण
वारंवार 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 ती व्यक्ती आपल्याला भेटत राहिली आणि त्या व्यक्तीचे शब्द आपल्या कानावरती पडत राहिले. इट स्टार्ट्स क्रिएटिंग अ डायलमा इन आवर माइंड. आपल्या मनामध्ये ते एक घर करून बसतं. आणि म्हणून खूप वेळेस आपण काय फसले जातो. मी येतो त्या पॉइंटकडे. पण हीच गोष्ट जी आहे ती हवा सोबत त्यावेळेस झाली. इट वॉज नॉट की शैतान तिला एकदा भेटला आणि तिला फसवलं. नो, इट वॉज कंटिन्युअस मीटिंग अँड मीटिंग. तुम्ही कोणासोबत उठता, बसता, फिरता, कोणासोबत तुम्ही व्यवहार करता, हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे देवाच्या लेकरांनो. तुम्ही कोणासोबत फिरत आहात, तुम्हारा चाय पानी किसके साथ चलता है, हाई टी किसके साथ चलता है, टी के साथ स्नैक्स किसके साथ होता है. इट ऑल मेक्स अ डिफरेंस इन योर लाइफ. हालेलुया. तुम्ही दुपारचे भांडे झाल्यावर कोणाच्या संगती बसता, रात्रीचं सगळं आवरून झालं की कोणा संगती गप्पा मारायला बसता, आजूबाजूला का फोनवरती. इट ऑल मॅटर्स. ती जी व्यक्ती आहे ती तुम्हाला त्याच वेळेस नाही, पण हळूहळू त्या व्यक्तीचे गुण तुमच्या मध्ये टाकायला सुरुवात करेल. आणि म्हणून जो सेल्समॅन आहे त्याला एकच ट्रेनिंग आहे, एक बार मार्के, एक बार पकड़, एक बार कस्टमर ने बोला क्या है तो जब तक वो लेता नहीं उसको छोड़ना नहीं है. त्याला तो सोडणारच नाही सेल्समॅन. आणि म्हणून हवेला वारंवार शैतान भेटून सांगत होता, प्रभूने तुम्हाला काय सांगितलंय. आणि ते व्यक्ती कधी कधी तुम्हाला किती काळजी आहे त्यांना तुमच्याबद्दल हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. अरे तू असं केलं तर हे तुला फायद्याचं आहे. अरे एक वरती एक ऑफर चालू आहे, घेऊन टाक, उद्या प्राइस वाढली तर ऑफर भेटणार नाही. लिसन व्हेरी केअरफुली. आणि मग खूप वेळेस आपल्या मनामध्ये हा संभ्रम तयार होतो देवाच्या लेकरांनो. कारण की ज्या वेळेस देवाने मनुष्याला बनवलं त्याच वेळेस मनुष्याची विभाजनी झाली होती. ज्या वेळेस मनुष्याला प्रभूने निर्माण केलं त्याच वेळेस त्याची विभाजनी झाली होती. की प्रभू म्हटला की मी मनुष्याचं हृदय घेतो, तर शैतान म्हटला मी त्याची काय घेतो, बुद्धी घेतो. त्याची काय घेतो, बुद्धी घेतो. गॉड सेड आय विल टेक द हार्ट ऑफ अ मॅन, डेव्हिल सेड आय विल टेक द माइंड ऑफ अ मॅन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, ज्या वेळेस हवेचं हृदयामध्ये, तिच्या मनामध्ये तो विचार आला, तिच्या हृदयातल्या गोष्टी भरकटल्या गेल्या, तिच्या हृदयाच्या गोष्टी भरकटल्या गेल्या. आणि ज्यावेळेस तिच्या मनातल्या गोष्टी आतमध्ये आल्या, परमेश्वराचं वचन तिथून निघून गेलं आणि मग त्याच्यामध्ये भेसळता आली. आणि ती भेसळता एवढी डेंजर आली, एवढी आली की त्या हृदयामध्ये परमेश्वराला जागाच राहिली नाही. त्या हृदयामध्ये प्रभूला जागाच राहिली नाही. जे हृदय प्रभूने त्याच्यासाठी बनवलं होतं, जे हृदय प्रभूने मनुष्यामध्ये राहण्यासाठी बनवलं होतं, त्या ठिकाणी प्रभूला जागा राहिली नाही. And devil was very happy की बघ मी तुझ्या लोकांमधून तुझं घर काढून टाकलं आहे.
मी तुझ्या लोकांमधून तुला काढून टाकला आहे. मी तुझ्या लोकांमध्ये तुला राहू देणार नाही. मी त्यांच्या हृदयामध्ये तुला जागा देणार नाही. म्हणून आजचा विषय आहे, तुमचे हृदय कोणाचे? तुमचे हृदय कोणाचे? हालेलुया. आणि देवाच्या लेकरांनो, बायबल सांगते की ज्या वेळेस मनुष्याच्या मनामध्ये पाप शिरलं, ते पाप बायबल सांगते उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 6व्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर बघा 5वं वचन, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना, त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. केवळ एकसारखे वाईट असतात. त्यांच्या मनामध्ये चांगले विचार येण्याचं स्थान राहिलं नाही. त्यांच्या मनामध्ये काहीतरी मी कोणाचं चांगलं करेल हे विचार राहिले नाही. 6वं वचन, म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अंदाज झाला. हालेलुया. मानवाला परमेश्वराने ज्या मानवाला उत्पन्न केलं, त्या मानवाला उत्पन्न करण्याचा परमेश्वराला काय झाला? अनुताप झाला. का? कारण की ज्याच्यासाठी मी सर्व बनवलंय, ज्याच्या हृदयामध्ये मला राहायचं होतं, त्या ठिकाणी मला राहायला जागा नाही आहे. देवाच्या लेकरांनो, तुमचं हृदय हे कोणाचं आहे? तुमचं हृदय हे कोणाचं आहे? आपण याचं त्याचं हृदय नाही पाहिजे. माझं जे हृदय आहे, माझं हृदय हे कोणाचं आहे? हा प्रश्न आज मी तुमच्या समोर ठेवत आहे. कारण की त्यावेळेस असं झालं की परमेश्वराने वरतून पाहिलं पूर्ण पृथ्वीला आणि त्या पृथ्वीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये परमेश्वराला लोकांच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये जागा दिसली नाही, जागा भेटली नाही. आणि म्हणून त्याने निर्णय घेतला की मी पृथ्वीचा काय करून टाकेल? नाश करून टाकेल. आणि नोहाला आणि त्याच्या परिवाराला त्याने साईडला काढलं आणि सबंध पृथ्वीचा पाण्याच्या द्वारे काय झाला? नाश झाला. आणि बघा देवाच्या लेकरांनो, सर्व पृथ्वीवरती ज्यावेळेस मनुष्य जात नोहाच्या परिवाराला सोडून ज्यावेळेस निघून गेली, 8व्या अध्यायामध्ये 21व्या वचनामध्ये, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 8वा अध्याय 21व्या वचनामध्ये काय झालं बघा देवाच्या लेकरांनो. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधी शाप देणार. नावसी देवाच्या लेकरांनो, पहिलं पाठ वाच. 21च पहिला भाग. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन, परमेश्वर त्याचा सुवास म्हणजे काय? सुवास म्हणजे काय? And the Lord smelled a sweet savor. परमेश्वराने काय घेतला? सुवास म्हणजे काय? सुवास याचा अर्थ काय? वास म्हणजे स्मेल, वास म्हणजे वास असतो, दुर्गंधी, सुगंधी. सुवास म्हणजे काय? हा, निर्णय नाही बाळा. वास चांगला वास. गुलाब आपण घेतला, छान वास येतो. मोगरा घेतला, सुगंध वास येतो. कुणी चांगला परफ्यूम मारला, आपण चांगला परफ्यूम मारलाय. कोणता परफ्यूम आहे? हा, बेला विटा का रॉयल मिराज? इट स्मेल्स गुड. तर प्रभूला असं काय झालं की प्रभूला चांगला वास आला. असं काय झालं? असं काय झालं देवाच्या लेकरांनो? that God smelled a sweet savor. प्रभूने सुवास घेतला.
काय झालं असं? काय झालं असेल? कारण की त्या वेळेमध्ये जेवढेही त्या वेळेमध्ये किती परिवार, किती लोक पृथ्वीवरती होते, राहिले? किती 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 लोक? किती लोक? हा, किती लोक? ओनली 8 souls. नोहा, त्याची बायको, त्याची 3 मुलं, त्याचे 3 सुना, आणि ते परमेश्वराला भिवून वागणारे होते. बाकी कुणीच राहिलं नाही. म्हणजे परमेश्वराकडे श्वास जाणारा जो होता तो निष्पाप होता. एकही दुर्विचार, दुष्विचार, वाईट कल्पना जात नव्हत्या. म्हणून बायबल सांगतं, गॉड स्मेल अ स्वीट सेवर. याचा अर्थ देवाच्या लेकरांनो समजून घ्या की तुमच्या आणि माझ्या मनातून, हृदयातून येणाऱ्या कल्पना, विचार धुपाप्रमाणे वरती जात असतात. तुमच्या हृदयातून येणारे विचार, तुमच्या हृदयातून येणारे कल्पना एका धुपाप्रमाणे किंवा एका वासाप्रमाणे, एका धुपाप्रमाणे परमेश्वराच्या समोर जात असतात. मग माझ्या हृदयातून धुपाप्रमाणे परमेश्वराच्या मेजाजवळ कशा प्रकारचा सुगंध जात आहे का दुर्गंध जात आहे, याचा विचार मी माझ्यासाठी करायचा आहे. हालेलुया. समजतंय देवाच्या लेकरांनो? समजतंय देवाच्या लेकरांनो? बघा, मनुष्याने पाप केलं, मनुष्य परमेश्वरापासून लांब झाला. पण पुढचा वचनचा पुढचा भाग तुम्ही वाचला, परमेश्वर म्हणाला की मी एवढा ताप, एवढा त्रास आणि एवढी विपत्ती मनुष्यावरती परत कधी आणणार नाही. वाच बेटा पुढे. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपत भूमीला कधी शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. मनुष्याच्या मनातल्या कल्पना कधीपासून? त्याला समज आल्यावरती नाही. त्याला समज आल्यावरती नाही. कधीपासून? बालपणापासून. कशा आहेत? बाळपणापासून दुष्ट असतात. पुढे दुष्ट असतात. तर मी आता त्याच्याप्रमाणे पुन्हा चिखल अखिल जीवांचा कधी संहार करणार नाही. पृथ्वी राहील तोवर पेरणी ओके. परमेश्वर सांगतो की मनुष्य तर असाच राहणार आहे. मनुष्य बालपणापासून त्याच्या मनामध्ये वाईट कल्पना येत राहतील, पण मी त्याचा संहार करणार नाही. मी त्याला अजून एक चान्स देत जाईल. आमेन. देवाच्या लेकरांनो, जर आज आपण इथे जिवंत आहोत, बायबल सांगतं की मलाकीच्या पुस्तकामध्ये 3रा अध्यायाचं 2रं वचन तुम्ही वाचलं तर बायबल सांगतं, जर आज आपल्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे तरी केवळ देवाची दया आहे. केवळ देवाची दया आहे की आपल्या नाकपुड्यामध्ये काय आहे? आज श्वास आहे. बिकॉज ही वॉन्ट्स यू टू हॅव एन अनदर चान्स. प्रभू तुम्हाला अजून एक संधी देत आहे, अजून एक चान्स देत आहे. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणत आहे की आता तरी तुझ्या हृदयामध्ये मला जागा दे, कारण की तुझं हृदय हे माझ्यासाठी बनलेलं आहे. आमेन. यशाच्या ग्रंथामध्ये तो म्हणतो की अरे परमेश्वर किती मोठा आहे, किती बलाढ्य आहे, तुम्ही त्याला कुठे घर बांधतात? स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याची पदासन आहे, त्याला कुठे तुम्ही घर बांधता? पण एवढ्या मोठ्या परमेश्वराला जर कुठे राहण्याची इच्छा आहे, त्याला जर कुठे राहण्याची आतुरता आहे, त्याला जर कुठे राहण्याचा रस आहे, तर ते तुमच्या हृदयामध्ये आहे.
हालेलुया. परमेश्वराला आज तुमच्या हृदयामध्ये राहण्याची इच्छा आहे. जर तुमच्या जवळचा व्यक्ती तुम्हाला फोन करून सांगतात, काका काकी, मामा मामी, दादा ताई, मी तुझ्याकडे येणार आहे 2 दिवस राहायला, आणि ती जर व्यक्ती तुमच्या आवडीची व्यक्ती असेल, तर तुम्ही काय करता? व्हॉट यू डू? काय करतात? अरे वेलकम, कधी येणार आहे? अरे लवकरची ट्रेन पकड, लवकरची फ्लाईट पकड, लवकर निघ, 2 दिवस जास्त ये. का? कारण की त्याला आपल्या घरामध्ये आपण वेलकम करतो, कारण ती व्यक्ती आपल्यासाठी प्रिय आहे. पण ती जर व्यक्ती आपल्याला आवडणारी नसेल, तर मग वी बिकम द मोस्ट बिझिएस्ट पर्सन इन द युनिवर्स. हे का नाही? जर एखादी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे, ही व्यक्ती फक्त दिवस काढण्यासाठी येणार आहे, खाऊन पिऊन जाणार आहे, फक्त माझ्या तोंडावरती अरे लय भारी जेवण बनवतेस तू, अरे काय हात सगरून तुझा, माझ्या तोंडावरती वाहवा करणार, आणि माझी पाठ फिरली की माझी बडाई मारायला चालू करणार वेगळ्या भाषेमध्ये. वी मीट देम, राईट? अशा लोकांना भेटतो आपण, की जे आपल्या चेहऱ्यावरती एक आणि आपली पाठ फिरली की एक असे असतात आपल्या चेहऱ्यावरती. म्हणून देवाच्या लेकरांनो, म्हणून खूप वेळेस आपण मनुष्य फसले जातो. पण एखादी व्यक्ती जर जी आपल्याला आवडत नाही, आणि जर तिने आपल्याला सांगितलं की मला तुझ्या घरी यायचं आहे, आपण काय म्हणतो? की अरे मला पण आवडलं असतं, पण मी घरी नाहीये, मी इकडं चाललोय, मी तिकडं चाललोय, मी माझ्या मामाच्या घरी चालले, मी माझ्या काकीच्या घरी चालले, मी माझ्या पाहुण्यांच्या घरी चालले, मी इकडं चाललोय, मी तिकडे चाललोय, अरे माझी अपॉइंटमेंट आहे, राईट? आता मला सांगा, Jesus wants to come to your home. प्रभू येशूला तुमच्या घरी यायचं आहे. तुमचं उत्तर काय आहे त्याला? प्रभू माझ्या घरी तुझं स्वागत आहे का? प्रभू मी नंतर बायबल वाचतो. प्रभू मला इम्पॉर्टंट फोन अटेंड करायचा आहे. प्रभू मी पुढच्या रविवारी चर्चला येतो, कारण की माझ्या फ्रेंड सोबत माझी आज डेट ठरलेली आहे. प्रभू मी नक्की पुढच्या वेळेस नाईट प्रेयर करणार, आता लय थकलोय, एवढ्या वेळेस माफ कर, मी पुढच्या शुक्रवारी फास्टिंग प्रेयर करेल, आता माझी पार्टी रात्री. Jesus wants to be a guest in your home tonight. आज रात्री प्रभूला तुमच्या घरी यायचं आहे. तुमच्या मनाचे द्वार त्याला स्वागत करण्यासाठी तयार आहेत का? का तुम्ही त्याला सांगणार आहेत की हा रविवार नको प्रभू, पुढच्या रविवारी? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, बायबल सांगतं की प्रभू फक्त चेहरा पाहत नाही, तर तो हृदय पाहणार आहे. प्रभू चेहरा पाहत नाही, तो हृदय पडताळून पाहणार आहे. वो चेहरा नहीं देखता है, वो दिल के अंदर देखता है क्या चल रहा है. तो हृदय पाहतो की याच्या हृदयामध्ये मला जागा आहे का. आपण चेहरा पाहून काय करतो? एकमेकांसंगती व्यवहार करतो. चेहरा पाहून एकमेकांसंगती डील करतो. चेहरा पाहून एकमेकांसंगती आपण काय करतो? वागण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना वागतो. आणि म्हणून
कोणी आपल्याला प्रेज द लॉर्ड बोललं तर मग आपण विचार करतो, हा व्यक्ती चांगला आहे, हा मला कधी धोका देणार नाही, कधी माझ्याशी दागाबाजी करणार नाही. तसं करू नका. कारण की तो तुमच्या चेहऱ्यावरती एक बोलेल, पण त्याच्या हृदयात काय चालू आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. कितीतरी लोक या गोष्टीमुळे कितीतरी ठिकाणी पैसे अडकून बसले. का? कारण की तो मला प्रेज द लॉर्ड बोलणारा होता, ती मला प्रेज द लॉर्ड बोलणारी होती, म्हणून मी त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवले, मी त्या कामामध्ये हात टाकला, मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि मग आता फसलोय. Cursed is a man that trusted on a man. बायबल काय सांगितलं देवाच्या लेकरांनो? शापित आहे तो व्यक्ती जो मनुष्यावर भाव ठेवतो. हालेलुया. तो मनुष्याच्या चेहऱ्याकडे बघून, त्याच्या एक्सप्रेशन्स कडे बघून, त्याच्या मासूमियतकडे बघून, त्याच्या दयाळूपणाकडे बघून त्याच्यावरती विश्वास ठेवून चालतो. तो परमेश्वराला मध्यस्थी घेत नाही. हालेलुया. शापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावरती काय करतो? आपला भाव ठेवतो. पण धन्य आहे तो व्यक्ती जो परमेश्वरावरती आपली भिस्त ठेवतो. हालेलुया. धन्य आहे तो व्यक्ती जो परमेश्वरावरती आपली भिस्त ठेवतो. कारण की तो व्यक्तीकडे पाहत नाही, तो परिस्थितीकडे पाहत नाही, तो लोकांकडे पाहत नाही. त्याच्यासाठी प्रायोरिटी जर कोणी आहे तर प्रभू तू काय म्हणत आहेस, प्रभू तुझी इच्छा काय आहे. जर तुझी इच्छा असेल तर मी असं करणार आहे. मग ज्यास आपण प्रभूला मध्ये घेतो, प्रभूला समोर ठेवतो, तर प्रभू आपल्यासाठी अनजान लोकांना पण आपल्या मदतीसाठी उभा करू शकतो. हालेलुया. तुम्ही त्या लोकांना कधी ओळखत नसताल, पण तुम्ही प्रभूला मध्ये ठेवल्यामुळे तो व्यक्ती तुमच्यासाठी कधी दगाबाजी करू शकत नाही. का? कारण की तुम्ही प्रभूकडे नजर ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती, हा माझा भाऊ असेल, माझी बहीण असेल, माझा नातलग असेल, ओ दॅट इज सेकंडरी. माझ्यासाठी पहिले प्रभू आहे. हालेलुया. माझं हृदय पहिले प्रभूचा शोध घेत आहे. प्रभू काय सांगत आहे, माझा भाऊ काय सांगतो, माझी बहीण काय सांगते, माझे वडील, माझी आई काय सांगत आहे, हे दुसरं आहे माझ्यासाठी. माझा प्रभू माझ्यासाठी काय बोलत आहे पहिले, मला त्याचं मन पहिले ऐकायचं आहे. हालेलुया. हीच गोष्ट देवाच्या लेकरांनो रूथनी समजून घेतली होती की या बाईचा परमेश्वर अलौकिक आहे. या बाईचा परमेश्वर असंभवला संभव करणार आहे. या बाईकडनं मी अशा साक्ष्या ऐकलेल्या आहेत की जे असंभवला संभव करू शकतील. आणि म्हणून ज्यावेळेस रूथ नामीला सोडायला तयार नाही झाली, ती नामीचं काय भविष्य समोर नव्हतंच. नामीचं भविष्य काहीच नव्हतं. पण रूथ नामीकडे. See, one time if you meet sometime, Ruth on other side. ज्यावेळेस रॅप्चर होईल आणि जर तुम्हाला रूथ भेटली, सिस्टर रूथ भेटली, आणि जर तुम्ही विचारलं सिस्टर रूथ व्हॉट वॉज दॅट, काय होतं ते, तुझी सासू समोर तर काहीच नव्हतं, तू का तिला सोडलं नाही, तर मला गॅरंटी ती म्हणेल मी सासूला नव्हते पाहत, मी तिच्यामधून कार्य होणार त्या प्रभूकडे पाहत होते. तिच्यामध्ये घडलेल्या त्या साक्षी घडवणाऱ्या प्रभूला मी पाहिलं होतं. आणि म्हणून मी सासूला नाही, मी त्या प्रभूच्या वतन देशी मी चालली होते. हालेलुया. आणि बघा देवाच्या लेकरांनो, शी वॉज कम्प्लिटली एम्प्टी. तिला काहीच फ्युचर नव्हतं. बट द मोमेंट ज्या वेळेस त्या शेतामध्ये शिरली, ओ माय गॉड, God has to get the eyes of Boaz on Ruth. बोआजाचं मन रूथ वरती थांबायलाच पाहिजे.
Amen. Boaz has no chance. No, Boaz त्या वेळेचा सगळ्यात धनी श्रीमंत व्यक्ती. बट जसं तिला कळालं, बोआजला कळालं की माझ्या नातलगामधली आहे, शी इज ऑफ माय किन्स मॅन, तो म्हटला की हिला आपल्या शेतामध्ये काम करू द्या, तिला सर्व उचलू द्या आणि तिच्यासाठी तुम्ही थोडेसे काय करा, ग्रेन्स पण टाका. ज्या वेळेस तुम्ही प्रभूला मध्ये घेता, प्रभूला पाहता, प्रभूला तुमच्या हृदयामध्ये प्रभूला जागा देतात, लोकांना, जॉबला, प्रपोजल्सला, ऑपॉर्च्युनिटीजला, नंतर पहिले प्रभू माझ्यासाठी सर्वस्व आहे, त्यावेळेस प्रभू तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज ओपन करतो, त्यास प्रभू तुमच्यासाठी अद्भुत प्रपोजल समोर घेऊन येतो, त्यास प्रभू तुमच्यासाठी अद्भुत जॉब ऑफर्स घेऊन येतो. हालेलुया. बोआजची नजर रूथ वरती थांबली आणि तिथून रूथची नवीन स्टोरी सुरू झाली. हालेलुया. पण देवाच्या लेकरांना व्हॉट इज द प्रॉब्लेम? यू नो, प्रॉब्लेम काय माहितीये का? आपलं मन नेहमी त्या त्रासामध्येच अडकलेलं आहे. कशामध्ये? आता एखादा त्रास आहे, त्या त्रासामधून प्रभूने तुम्हाला बाहेर काढलं, त्याच्यातून बाहेर आलं की दुसऱ्या त्रासाचं तुमचं लक्ष दुसऱ्या त्रासाकडे जाणार, तिसऱ्या त्रासाकडे जाणार, चौथ्याकडे, पाचव्याकडे. तुमच्या मध्ये जे कार्य झालं त्याच्यातून बाहेर आलं, त्याच्याकडे तुमचं लक्ष कधी जाणार नाही. अरे असंच का झालं, अरे तसंच का झालं? Devil wants to keep your mind suppressed. त्याची इच्छा आहे की तुम्ही प्रभूमध्ये वाढू नये, प्रभूकडे जाऊ नये, म्हणून तो तुमच्या मनाला तुमच्या केवळ दुःखाकडेच घेऊन जातो, त्या दुःखामध्ये झालेल्या कार्याकडे घेऊन नाही जात. समजतं मी काय बोलतोय? त्या दुःखामध्ये असताना, त्या त्रासामध्ये असताना, त्या पीडामध्ये असताना प्रभूने तुमच्यामध्ये कसं कार्य केलं त्याच्याकडे तुमचं लक्ष थोडा वेळ राहील, पण जास्त वेळ. तुम्हाला माहिती आहे ना, काही लोकांना तुम्ही भेटलात तर ते नव्हे क्या हमेशा रोता रहता है, ऐसा हो गया, वैसा हो गया, वैसा हो गया. आपण अरे झाली याची कॅसेट सुरू, झाली हिची कॅसेट सुरू. Nobody wants to hear. कोणालाच कोणाचं दुःख आणि रडणं ऐकायला वेळ नाहीये. समजतं मी काय बोलतोय? मी खूप इम्पॉर्टंट पॉइंट कडे येतो. देवाच्या लेकरांनो समजून घ्या. तुमच्या त्रासामध्ये, तुमच्या अडचणीमध्ये तुम्ही जात असताना प्रभूने कसं कार्य केलं याच्याकडे आपलं लक्ष थोडा काळ राहतं. थोडा वेळ आपण प्रेज द लॉर्ड बोलतो, थोडी आपण साक्ष देतो आणि मग नंतर विसरून जातो. आणि परत आपलं मन कशात जास्त, आता काय करू, आता काय करू, आता कसं होणार? अरे ज्या प्रभूने तुम्हाला तिथे बाहेर काढलं तोच प्रभू इथेही बाहेर काढणार. प्रभूला तुमचं मन तयार करायचं आहे. Now listen my people, ते लोक एवढ्या गुलामगिरीमध्ये राहण्याच्या अधीन झाले होते, त्यांना बाहेर काढण्याच्या आधी प्रभूला त्यांचं माइंड पहिले तिकडून बाहेर काढण्याची गरज होती. समजतंय? बिफोर गॉड कुड गेट इस्रायलाइट्स आउट ऑफ इजिप्ट, he want to get Israelites out of the slavery in their mindset. वास्तविक गुलामगिरीमधून बाहेर येण्याच्या अगोदर त्यांना मानसिक गुलामगिरीमधून बाहेर आणण्यासाठी प्रभूने काय केलं माहितीये? प्रभूने काय केलं? मोशेला सांगितलं फारोकडे जा, आणि फारोला सांगितलं काय? फारो समोर काय केलं त्याने? चमत्कार केला. पहिला चमत्कार झाला, आणि पहिला चमत्कार झाल्यावरती बायबल सांगतं
डू यू वॉन्ट टू रीड दॅट? आपण वाचूया, बट थोड्या वेळात वाचूया. पहिला चमत्कार झाला, फारो मानला नाही, आणि तो चमत्कार साधा सुद्धा नव्हता, अद्भुत चमत्कार झाला. दुसरा चमत्कार झाला, फारो, बायबल सांगतं परमेश्वराने फारोचं मन कठीण केलं. काय केलं? मन कठीण केलं. दोन झाले, तीन झाले, चार झाले. आता माझ्या देवाच्या लोकांना मला ही गोष्ट समजून सांगा बरं. आपण हे वचन वाचूया. 10 चमत्कार झाले. किती? 10 पिढा म्हणजे 10 चमत्कार. कोणासाठी होते चमत्कार? 10 पिढा मिस्रांसाठी होत्या, पण तेच मिस्रांसाठी झालेल्या पिढ्या इस्रायली लोकांसाठी काय होते? चमत्कार होते. काय होते? चमत्कार होते. बघा देवाच्या लेकरांनो, समजून घ्या की 10 चमत्कार झाले. इस्रायलांनी ते पाहिले की इस्रायलांचं मन प्रभू तयार करत होता की बघ, यांच्यावरती मी अरिष्ट आणतोय पण तू सुखी आहेस, यांच्यावरती पीडा मी आणतो पण तू आशीर्वादित आहेस. प्रभू त्यांना दाखवून त्यांच्या मनाला तयार करत होता की तुमचं मन पहिले तयार व्हायला पाहिजे, तुमचं हृदय पहिले तयार झालं पाहिजे. तुमचं शरीराच्या आधी तुमचं हृदय प्रभूसाठी पहिले तयार झालं पाहिजे. हालेलुया. आणि बघा देवाच्या लेकरांनो, निर्गम याचा 7वा अध्याय 3रं वचन आणि 13वं वचन. मी फारोचे मन कठोर करीन आणि मिस्र देशात माझी चिन्हे व अद्भुते विलूप दाखवीन. ओके, 13 वचन, 14 वचन. तेव्हा परमेश्वराने मोशेस म्हटले, फारोचे मन कठीण झाले आहे. 13-14 दोन्ही. तथापि फारोचे मन कठीण झाले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन यांचे म्हणणे ऐकेना. तेव्हा परमेश्वराने मोशेस म्हटले, फारोचे मन कठीण झाले आहे, तो या लोकांना जाऊ देत नाही. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, फारोचं मन कठीण कुणी केलं? फारोचं मन कठीण कुणी केलं? बघा देवाच्या लेकरांनो, त्यांचं मन तयार करण्यासाठी प्रभूने कोणाचं मन कठीण केलं? कोणाचं हृदय कठीण केलं? की फारोचं मन कठीण झालं, फारोचं हृदय कठीण झालं, तर त्रास कोणावरती येणार? कोणावरती? कोणाचे लोक आहेत ते? कोणाचे लोक आहेत? समजून घ्या ना, व्हॉट इज हॅपनिंग. देवाला कोणाला सोडवायचंय? पण फारोचं जर मन कठीण झालं तर त्रास कोणावरती येणार आहे? मग प्रभूची इच्छा आहे का की इस्रायलवरती त्रास यावा? पण फारोचं मन तर प्रभू कठीण करत आहे. आणि फारोचं मन जर कठीण झालं तर त्यांची डबल शिफ्ट सुरू झाली, त्यांचा ओव्हर टाइम सुरू झाला, त्यांना संडेलाही कामाला बोलवणार, त्यांना सुट्टीच्या दिवशी कामाला बोलवणार. त्यांच्याकडनं 3 माणसाचं काम एका माणसाकडनं करून घेणार. हालेलुया. मग बघा, तरीही नाउ लिसन व्हेरी केअरफुली, तरीही प्रभू त्यांना तिथून बाहेर काढतो. ते पुढच्या प्रवासाला निघतात. जाताना सगळं त्यांना आशीर्वाद देतो. सगळं मिस्री लोक त्यांना काही नाही ते सगळं देऊन टाकतात. प्रवासाला निघतात आणि पुढे आल्यानंतर त्यांना परत कळतं कोण आहे मागे? फारो. आणि आता फक्त तो बोलचाली करण्यासाठी नाही आला. काय घेऊन आलाय? तलवारीन भाला घेऊन आलेला आहे. बघा देवाच्या लेकरांनो, तुमचं हृदय प्रभूसाठी जर तयार नसेल ना, तर तुम्ही प्रभूचं कार्य नाही बघू शकत. ते लोक काय म्हटले? ते लोक काय म्हणू लागले? ज्यावेळेस त्यांच्या समोर तांबडा समुद्र होता, त्यांच्या मागे फारोचं सैन्य होतं, ते काय म्हणू लागले? आम्हाला इथे काय मरायला आणलंय का? आम्ही बरं होतो. कुठे होतो? मिस्रामध्ये, गुलामामध्ये होतो. तेच बरं होतं. आम्ही जिवंत तर होतो.
अरे 10 चमत्कार प्रभूने केले, ते त्यांच्या आठवणीस राहिले. 10 साक्षी प्रभूने तुमच्या जीवनात केल्या, पण ते तुमच्या आठवणीत राहिले. एक टेन्शन समोर दिसलं, आपण म्हणतो अरे बरं होतं ना तिथे होतो. प्रभू तुमचे संकट याच्यासाठी वाढवतो कधी कधी, की त्याला तुमचं मन, तुमचं हृदय पूर्ण रीतीने पाहिजे. पूर्ण रीतीने पाहिजे. जेवढं तुमचं मन तुम्ही प्रभूला देताल, तेवढं तुम्ही देवाचा गौरव तुमच्या जीवनात पाहणार. The more you give and the more you surrender your heart to God, the more miracle, the bigger miracle you shall see in your life. Hallelujah. एवढंच हृदय देणार, एवढंच चमत्कार बघणार. देवाच्या लेकरांनो, जे प्रभूला शरण पूर्ण रीतीने जातील, त्यांच्यावर प्रभूची पूर्ण दया उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रभूला तुमचं हृदय पाहिजे, आणि ते घेण्यासाठी कधी कधी तो फारोला आपल्यासाठी उभा करतो. त्या परिस्थितीला उभं करतो, त्या अडचणीला अजून मोठं करतो. का? त्या अडचणी मोठं झालं की आपल्याला जास्त वेदना व्हावे म्हणून का? नाही, पण आपण प्रभूला अजून शरण जावं यासाठी. हालेलुया. बघा देवाच्या लेकरांनो, यू आर द चिल्ड्रन ऑफ गॉड अँड यू आर कॉल्ड फॉर सम मिनिस्ट्री. तुम्ही एक कामासाठी बोलावलेले गेलेले आहात, पण त्या कामाला तुम्ही बोलावले गेलेले आहात हे समजण्यासाठी तुमचं हृदय पहिले तयार असलं पाहिजे. तुमचं हृदय जो पण तयार होणार नाही, तुम्ही म्हणताल सर मेरे को आज ठीक नहीं लग रहा है, इट इज अ मंडे मॉर्निंग, आई एम नॉट फीलिंग वेल, मेरे पेट में गड़बड़ है, मला ताप आला है. ऑफिसचा टाइम झाला की पेट भी ठीक हो जाता है, ताप भी गायब हो जाता है. तुमचं मन, तुमचं हृदय जोपर्यंत तयार होणार नाही, तुम्ही ते काम कधी करू शकणार नाही. लक्षात ठेवा, यू आर ordained फॉर अ मिनिस्ट्री. तुम्ही सर्वजण एक कार्यासाठी बोलावलेले आहात, पण ते कार्य करण्यासाठी तुमचं हृदय प्रभूला पहिले शरण देणं गरजेचं आहे. प्रभूला तुमचं हृदय पूर्ण रीतीने तुम्ही सरेंडर करणं गरजेचं आहे. बघा देवाच्या लेकरांनो, इट वॉज सो इम्पॉर्टंट. एक व्यक्ती ज्याला प्रभूने एका कार्यासाठी निवडलं, ज्याचं नाव होतं काय? शमशोन. एका अद्भुत कार्यासाठी प्रभूने त्याला नेमलं. प्रभू का दिल उस पे और शमशोन का दिल दिलाइला पे. प्रभु का दिल शमशोन पे, शमशोन का दिल दिलाइला पे. दिलाइला म्हणते यू लव्ह मी, देन डोंट गो टू चर्च. दिलाइला म्हणते यू लव्ह मी, देन डोंट गो टू बाइबल. दिलाइला म्हणते यू लव्ह मी, देन डोंट गो फॉर प्रेयर, विल गो इनटू द गार्डन. उधर एक नया मूवी निकला है, उधर एक नया गार्डन ओपन हुआ है. प्रभूचं मन तुमच्यावरती आणि तुमचं मन कोणावरती? माझं मन संसारात, माझं मन अजून मुलामध्येच अडकलंय, माझं मन अजून तिकडेच अडकलंय, माझं मन अजून EMI मध्येच अडकलंय. प्रभूचं मन तुमच्यावरती आहे, प्रभूचं हृदय तुमच्यावरती आहे, प्रभूची इच्छा आहे तुमच्यामध्ये येण्याची. संदेश म्हणतो, जेवढं आतुरतेने तुम्हाला इच्छा आहे की प्रभूने तुमच्यामध्ये यावं, त्याच्यापेक्षा जास्त आतुरता प्रभूला पवित्र आत्म्याच्या रूपात तुमच्यामध्ये येण्याची आहे. हालेलुया. पण आपली आतुरता प्रभूसाठी नाही आहे, म्हणून आपण पवित्र आत्म्यापासून अजून वंचित आहोत का? आपल्यामध्ये प्रभू विषयीची आतुरता नाहीये, त्याच्याविषयीची प्रेम नाहीये.
म्हणून प्रभूला आपल्या मनामध्ये यायचं, आपल्या हृदयामध्ये यायचं, पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये. पण आपल्याला त्याला घरामध्ये घेण्यासाठी त्याची विचारपूस, त्याचा पाहुणचार, त्याच्याकडे त्याला काय पाहिजे हे बघण्यासाठी वेळ नाही आहे. हालेलुया. बघा, देवाच्या लेकरांनो, शमशोन एक अभिषेकित व्यक्ती एका कार्यासाठी नेमला होता. तशाच रीतीने देवाच्या लेकरांनो, तुम्ही एक शेवटच्या या मिनिस्ट्रीमध्ये, या शेवटच्या कार्यासाठी नेमलेले आहात. संदेश म्हणतो की असा टाइम येणार आहे की फक्त पास्टर नाही, फक्त देवाचे 5 पदरी सेवा नाही, प्रत्येक देवाचा विश्वासणारा असं कार्य करेल की त्याच्याकडे बघून तोच व्यक्ती एका प्रभू त्याच्यामध्ये खळणार नाही. ते लोकांच्या घरात जातील आणि त्या ठिकाणामध्ये आशीर्वाद द्यायला सुरू होतील. ते लोकांवरती हात ठेवतील आणि आजार आणि दुष्ट आत्मा तिकडून पळायला चालू होतील. कोण? फक्त पास्टर नाही, एक 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 बिलीव्हर्स. आणि ते बिलीव्हर कोण आहे? ते इथे बसलेले बिलीव्हर्स आहेत का? ते इथे बसलेले बिलीव्हर्स आहेत का? God has called you for a reason. प्रभूने त्याच्यासाठी तुम्हाला नेमलंय. पण तुम्ही त्याच्यासाठी तयार झालेले आहात का? तयार झालेले आहेत का म्हणण्यापेक्षा तुमचं हृदय तुम्ही प्रभूला दिलं आहे का? हालेलुया. जास्त घेत नाही मी आता. स्टॉप हिअर. अजून गोष्टी बऱ्याच सांगण्यासारख्या आहेत. बट लास्ट पॉइंट, and I'm closing this. योहान काय म्हणतो त्याच्या शेवटच्या पत्रांमध्ये, when he completes his ministry and he is towards the end of his ministry, त्याच्या पत्रांमध्ये तो म्हणतो ते आमच्या सोबत होते, आमच्या संगती होते, आमच्या संगती त्यांनी सेवा केली, आमच्या विश्वासाचे ते होते, पण आमच्या मधूनच बाहेर पडले. ते आमच्या सोबत होते पण ते आमच्या मधून काय झाले? बाहेर पडले. तुमची फेलोशिप, तुमची संगती, तुमची, मी जे सुरुवातीला म्हटलो, तुमचा चाय पाणी, तुम्हारा हायटी, यू चूज व्हेरी केअरफुली. आलं लक्षात? If you get any Delilah like this, you better be watchful. ती डिलायला एक स्त्री होती. आजची डिलायला मे बी मोबाईल असेल. ती डिलायला एक अशी व्यक्ती होती जी देवाच्या अभिषिक्ताला, देवाच्या कार्यापासून लांब ठेवत होती. आजची डिलायला कोणी व्यक्ती नसेल, पण त्या काही गोष्टी असतील, त्या काही साधनं असतील, किंवा त्या काही सवयी माझ्या मध्येच असतील, जे मला प्रभूच्या कार्यापासून, देवाच्या या अभिषिक्ताला देवापासून लांब ठेवत असतील. मला त्या डिलायला आजच गेट आउट करणं गरजेचं आहे. आजच त्या डिलायला मी हकलपट्टी करणं गरजेचं आहे. जोपर्यंत डिलायला जाणार नाही, शमशोन देवाचं कार्य करू शकणार नाही. जो पण डिलायला घेऊन राहणार, फिलिस्तीनी त्याच्यावरती अटॅक करत राहणार. देवाच्या लेकरांनो, जीवनाचं रहाड गाडगं कोणाला सुटलेलं नाहीये. जीवनाचं रहाड गाडगं कोणाला सुटलं नाहीये. लेकरांना त्यांच्या परीने प्रेशर्स आहेत. अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, 10वी आहे, 12वी आहे, हे ते. बहिणींना त्यांच्याप्रमाणे टेन्शन्स आहेत. मुलाचं कसं होईल, अरे यांना डबा द्यायचाय, त्याला डबा द्यायचाय, याला सकाळी उठवायचंय, अरे भाजी मार्केटला जायचंय, अरे स्वयंपाक काय करू हा प्रश्न आहे. ब्रदर्स लोकांना त्यांच्याप्रमाणे टेन्शन्स आहे. अरे घरासाठी हे काम करायचंय, अरे हा EMI भरायचा आहे, अरे मुलाच्या फीस भरायच्या आहेत, अरे बायकोला त्याची साडी घेऊन जायची आहे, अरे त्याचा बर्थडे जवळ येतोय.
त्याला जीवनाचं रहाड गाडग कोणालाही सुटलेलं नाहीये. हे चालू होतं आणि चालू राहणार. पण तुमच्या जीवनामध्ये जे प्रभूने कार्य केलेले आहे, जे 10 चमत्कार इस्रायलांनी पाहिलेले आहेत, ते कशासाठी पाहिलेले आहेत? त्यांचं मन तयार होण्यासाठी, की ते गुलामगिरीमधून बाहेर निघण्याच्या अगोदर त्यांची मानसिकता गुलामगिरीमधून बाहेर निघाली पाहिजे. एक वचन घेऊ का? फक्त एक वचन. कम इन टू द बुक ऑफ नंबर्स. एकच वचन घेऊन संपवतो. द बुक ऑफ नंबर्स, निर्गमाचं पुस्तक 32वा अध्याय, सॉरी गणनाचं पुस्तक 32वा अध्याय, आपण 7वं वचन वाचूया आणि 6वं वचन पण वाचूया. 6 आणि 7 वचन वाचूया. गादाच्या वंशजांना व रौबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद युद्धात जातील तेव्हा तुम्ही तेथेच बसून राहणार की काय? बघा, आता याचा जर तुम्हाला पाठ समजायचा आहे ना, तर थोडस अजून सुरुवात होतो ना पॅराग्राफ, तिथून वाच. 32चं पहिलं वचन. रौबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती. याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले. म्हणून गादाचे वंशज व रौबेनाचे वंशज हे मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सरदार यांच्याकडे येऊन म्हणाले, अटारोत, दिबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व गौन ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्रायलाच्या मंडळी समक्ष पदाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत. ते पुढे म्हणाले, तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे. आम्हाला यार्देनी पलीकडे नेऊ नको. आता ऐका देवाच्या लेकरांनो, आता हे कोण आहे? 2 वंशज आहे. कोण? निवडलेले 2 वंशज, रौबेन आणि गाद. आता देवाचं ज्यावेळेस ते कार्यासाठी निघाले, त्यांना वचन काय आहे, त्यांना प्रॉमिस काय आहे, कुठे जायचंय? कुठे जायचंय त्यांना? दुधामधाच्या देशात जायचंय. अ लँड ऑफ प्रॉमिस, वचन दत्त देशामध्ये जायचंय. पण ते लोक काय म्हणत आहे? अरे यार्देनाच्या पलीकडचाच म्हणजे वचन दत्त देशामधला अलीकडचाच भाग, एक पाऊल मागेच त्यांना तो प्रदेश आवडला आणि ते म्हटलं आम्हाला इथेच राहू दे, कारण की इथे हिरवळ जास्त आहे, आमच्याकडे गुरंढोरे जास्त आहे, मग त्यांना चारायला आम्हाला बरं पडेल, त्यांना चारण्यासाठी घेऊन जायला आम्हाला काय पडेल? बरं पडेल, कारण की इथे हिरवळ. पण वचन कुठलं होतं? वचन कुठं होतं जाण्याचं? ते तिकडं जायला पाहिजे होतं का इकडं थांबले पाहिजे होते? देवाच्या लेकरांनो, वी आर ऍट अ पॉइंट ऑफ कादेश अँड बार्निया. अलीकडे थांबायचंय का पलीकडे जायचंय? इथेच थांबायचं, अलीकडे का पलीकडे जायचंय? त्यांचं मन तिकडे अडकून बसलं, त्यांचं मन पलीकडे जायला तयारच नाही, म्हणून ते तिकडे बसले. हे करून ते काय दाखवण्याचा प्रयत्न करत होते? त्यांना वचन कुठे? त्यांना वचन काय दिलं होतं? कुठे जाण्याचं वचन दिलं होतं? जर प्रभू त्यांना दुधामध्याच्या देशामध्ये घेऊन जातोय, तर प्रभू त्यांच्या गुराढोरांना पण सांभाळण्याची जबाबदारी घेणार की नाही? प्रभूने जंगलामध्ये जिकडे त्यांना अन्न पाणी नव्हतं तिकडे जर सांभाळलं, तर दुधामध्याच्या देशामध्ये त्यांना सांभाळणार नाही का? मग त्यांनी काय ते अलीकडे थांबावं? का इकडे अलीकडे थांबावं? मग थांबलं पाहिजे होतं का? तुमच्या मनाला, डोळ्याला वाटणाऱ्या गोष्टी
तुम्हाला इकडे अडकून ठेवू शकतात, किंवा दुसऱ्याच्या नजरियाने जर तुम्ही पाहणारे असताल तर त्याच्यामुळे अडकून बसू शकता. मेरा दोस्त नहीं जा रहा तो मैं भी नहीं जाऊंगा, मेरी दोस्त नहीं जा रही तो मैं भी नहीं जाऊंगी. हालेलुया. बघा पुढचं वचन नाव. I'm closing this. Okay, बघा हे वचन घे, because this is very interesting. गादाच्या वंशजांना व रौबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, बरं ठीक आहे, चला पाळायचं 7वं वचन वाचूया. जो देश परमेश्वराने इस्रायली लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबतीत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करीता? बघा आता हे 12 पैकी 2 वंश काय म्हटले, आम्ही इकडेच थांबतो. मोशे त्यांना काय म्हटला, अरे तुम्ही बाकीच्या ब्रदर लोकांना पुढे जाण्यासाठी निरुत्साही का करत आहात? बाकीच्या वंशजांना दुधामधाच्या देशामध्ये देवाचं वचन पूर्ण करण्यासाठी जाण्यासाठी तुम्ही निरुत्साही का करत आहात? प्रभूला ही गोष्ट आवडत नाही ज्यावेळेस आपण एकमेकांना निरुत्साही करतो. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण एकमेकांचा विश्वास खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो, या गोष्टीचा प्रभूला राग आहे. प्रभूला या गोष्टी आवडत नाही. बघा तो काय म्हणतोय पुढे, बघा. तो देश पाहावयाला कादेश बर्न्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते. बघा कोणाला? कादेश बर्न्याहून तुमच्या वडिलांना पण मी पहिले पाठवलं होतं. तेव्हा त्यांनीही तसेच केले. त्यांनी पण तसंच केलंय. तुम्ही त्यांचे वंशज, तुम्ही पण असंच करता काय? त्यावेळेस पण काय झालं, 12 जासुदांना पाठवलं होतं आणि 12 जासुदांपैकी फक्त 2 कोण होते ते? कोण होते ते 2? हा, गॉड ब्लेस यू बेटा. म्हणून बायबल वाचा. यहोशुवा आणि कालेब दोघ जण म्हटले फक्त, वी आर मोर देन एबल टू कॉन्कर देम. आम्ही त्यांना हासिल करण्यासाठी सर्वसंपन्नतेने भरलेला आहोत. पण 10 जण काय म्हटले, आपण जाऊ शकत नाही. त्याने त्या लोकांचा मनाचा विश्वासाचं खच्चीकरण करून टाकलं आणि म्हणून त्या रात्री पूर्ण इस्रायलमध्ये काय झाला, मातम झाला म्हणू शकतो ना. त्याला काय म्हणतो मराठीमध्ये? आक्रोश झाला. सगळ्या इस्रायलमध्ये त्या रात्री रडण्याचा हंबरडा फुटला. अरे बाबा काय झालं, कुठे आलो? तुम्ही कोणाची संगत धरत आहात? तुम्ही कोणासंगती उठता बसता? तुम्ही कोणासंगती फिरता? इट्स गोइंग टू कॉस्ट युअर लाईफ. तुमच्या जीवाला त्याची किंमत मोजावी लागणार आहे, बाकीच्यांना नाही. म्हणून आज देवाच्या लेकरांनो, प्रभूला ही गोष्ट आवडत नाही. समजून घ्या की तुम्ही कोणाचा तरी विश्वासाचं काय करावं, खच्चीकरण करावं. दुसऱ्या भाषेमध्ये बायबल सांगतं, अशा व्यक्तीला काय करावं, त्याच्या गळ्याला काय बांधावं, रश्शी बांधावी. आणि ती रश्शीला दुसऱ्या टोकाला काय बांधावं, जात्याचा दगड. कशाचा दगड? जात्याचा दगड बांधा आणि त्या दगडाला आणि त्या व्यक्तीला विहिरीत टाकून द्या. तो व्यक्ती काही कामाचा नाहीये. तो स्वतःच्याच कामाचा नाही, तो दुसऱ्यांच्या काय कामाचा राहणार आहे. मला तो व्यक्ती नाही बनायचा.
मला तो व्यक्ती बनायचा आहे जो कोणाला तरी आधार देणारा होईल. मला असा व्यक्ती बनायचा आहे जो प्रभूमध्ये माझ्या भावाचा, माझ्या बहिणीचा विश्वास प्रभूमध्ये वाढवेल. मला तो व्यक्ती बनवायचा आहे जो त्या व्यक्तीला, जो खालावलेला आहे, जो खच्चीकरणामध्ये आहे, जो आक्रोशामध्ये आहे, जो निराशेमध्ये, त्याचं मन प्रभूकडे मी कसं आकर्षित करू शकतो. म्हणून तो एंजल ज्यावेळेस संदेशाला भेटला, तो म्हटला की तुझ्या समोर कसल्याच प्रकारचा आजार टिकू शकत नाही जर तू लोकांच्या मनामध्ये प्रभूविषयी विश्वास तयार निर्माण केला. Nothing shall stand before you if you make the people believe that all things are possible. देवाच्या लेकरांनो, तुमच्या जीवनामध्ये त्रास होते नाही असं कोणी आहे का? पण त्या त्रासामध्ये प्रभूने तुम्हाला कसं बाहेर काढलं? त्या त्रासामधून जात असताना प्रभूने तुम्हाला कसं सहाय्य केलं? त्या त्रासामधून जाताना ज्यावेळेस तुमच्यावरती कोणाचा हात नव्हता, तुम्हाला कुणी मदतीला हात दिला नाही, त्यावेळेस एक न दिसणारा हात तुम्हाला कसा त्यावेळेस मदतीला आला, तोच हात याच्या पुढे तुम्हाला मदत करायला राहणार आहे. हालेलुया. विचार करत बसून संसाराच्या गाड्यामध्ये अडकून बसू नका. प्रभूला शरण या. बिकॉज दिस माइट बी अ लास्ट चान्स. ही शेवटची वेळ असेल. वी डोंट नो व्हेन द रॅप्चर शॅल कम. आपल्याला ठाऊक नाही रॅप्चर कधी होईल, पण आजचा दिवस माझ्या तारणाचा दिवस आहे. आज मी प्रभूला शरण येणार आहे. इफ यू हॅव केप्ट युअर सेल्फ बॅक or holded yourself back, let us surrender tonight to Jesus. अजूनपर्यंत तुम्ही स्वतःला मागे ठेवला असेल तर प्रभूला शरण येऊया, पूर्ण रीतीने त्याला समर्पित होऊया. कारण की तुम्ही एका कार्यासाठी बोलावलेले आहात, कोणत्या डिलायला मध्ये अडकण्यासाठी नाही. तिच्या फेशियल एक्सप्रेशन मध्ये, तिच्या दयेमध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये अडकण्यासाठी तुम्ही बोलावलेले नाही आहात. कोणत्या परिस्थितीमध्ये दबून राहण्यासाठी तुम्ही बोलावलेले नाही आहात. प्रभू तुमच्यासाठी आहे. प्रभूला तुमच्या घरामध्ये, तुमच्या हृदयामध्ये राहण्यासाठी त्याची इच्छा आहे. आज तीच तीव्रतेने आपण त्याला आज आवाज देऊया की हो प्रभू, मला तुझी इच्छा कळली आहे. माझी पण इच्छा आहे की तू माझ्या हृदयात यावं, तू माझ्या घरात यावं. Hallelujah. Shall we all stand and lift our